प्रेज लॉर्ड चर्च, हालेलुया. मी प्रभू येशू मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. प्रिय लोकांनो, पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांसाठी जिवंत देवाचं जिवंत वचन घेऊन आलेलो आहे. मला आनंद होत आहे आज तुम्हा सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून देवाचं वचन सांगताना. आमेन. म्हणून प्रिय लोकांनो, मी आज एक सुंदर असं वचन तुम्हाला देत आहे आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा हे वचन तुमच्या कानावरती पडेल, तुम्ही प्रत्येक जण आत्म्याने समाधानी होतात. हालेलुया. अनेकांना समाधान कुठं मिळेल यासाठी ते विचार करतात. अनेकांना वाटतं की मला या भागामधून समाधान मिळेल किंवा मला ह्या वस्तूंमधून समाधान मिळेल. पण मी तुम्हाला सांगत आहे, आजच्या वचनातून आणि देवाच्या वचनातून तुम्हाला समाधान मिळेल. आणि पहा, हे समाधान हा शब्द ऐकता क्षणी तुमचा आत्मा देवाच्या वचनाकडे येत आहे. हालेलुया. म्हणून आपण आपलं बायबल उघडूया. स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 1 वचन 2 आपण वाचूया. पहा बायबल काय सांगते. स्तोत्र संहिता 127 वचन 1 च्या पुढे, परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागरण व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता व हे सर्व व्यर्थ आहे. तोच परमेश्वर आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. हालेलुया. किती सात्वन आणि समाधान करणारं वचन आहे. बायबल सांगतं की परमेश्वर जर घर बांधत नाही तर जो मनुष्य घर बांधत आहे त्याचं कष्ट हे व्यर्थ आहे. जोपर्यंत एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये देवाचा हात येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं कष्ट व्यर्थ 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 आहे. आणि बायबल तेच सांगत आहे, परमेश्वर जर घर बांधत नाही तर मनुष्य जर बांधत असेल तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. आणि पुढे बायबल सांगतं की परमेश्वर जर नगर याला सुरक्षा जर देत नाही तर त्या नगराचा जो पहारेकरी आहे आणि तो रात्रंदिवस आपल्या नगराला सुरक्षा देण्याचं जर काम करत असेल, पण जर तो मनुष्य ते काम करतोय आणि देवाने त्या नगराला सुरक्षा द्यायचं ठरवलेलं नाहीये तर पहारेकरांचं लक्ष देणं व्यर्थ आहे. म्हणजे याचा अर्थ जगण्यासाठी देव गरजेचा आहे. कळत आहे प्रियांनो मी काय बोलत आहे? आजचं वचन पुढे सांगतं की तुम्ही पहाटे उठता आणि उशिरापर्यंत, म्हणजे पहाटे उठून दिवसभर अर्धी रात्र तुम्ही कष्ट करून खूप उशिरा आराम करायला घेता. पुढे बायबल सांगतं कष्टाचे अन्न खाता, पण हे पण व्यर्थ आहे. म्हणजे तुम्ही लवकर उठता, उशिरा झोपता आणि मध्ये एवढं कष्ट तुम्ही करता, अन्न कष्ट करून खाता, ते व्यर्थ आहे. पण देव बघा, देवाला जी लोक आवडतात, परमेश्वराला जी लोक आवडतात, बायबल सांगतं स्तोत्र संहिता 127 वचन 1 आणि 2 आणि दुसऱ्या वचनाची 4थी ओळ मी वाचत आहे की परमेश्वर आपल्या प्रियजनांना लागणाऱ्या गरजा झोपेतही देतो. कळत आहे का मी काय बोलत आहे? आज जर तुम्ही देवाच्या वचनानुसार चालणारी लोक आहात, विश्वासू लोक आहात, उपवास प्रार्थनेमध्ये तुम्ही लोक आहात, तर मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे की देव तुला झोपेतही आशीर्वाद देईल. आज रात्री किंवा आज दिवसा जेव्हा तू झोपशील, देव तुला उद्याचाही आशीर्वाद देईल. हालेलुया. कळत आहे का मी काय बोलत आहे? म्हणून प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून जगणं गरजेचं आहे. जिवंत देवावर विश्वास ठेवून ठामपणे स्वतःला राखून ठेवणं गरजेचं आहे. आज या वचनातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र आत्म्याच्या मदतीने मी तुम्हाला सर्वांना प्रोत्साहन देणारं वचन सांगत आहे. आणि मला आनंद होतोय या मंदिरातून, या जागेवर उभा राहून मी तुम्हाला वचन देत आहे. आग उतरणारे तुमच्या जीवनामध्ये, सामर्थ्य उतरणारे तुमच्या जीवनामध्ये, याचं एकच कारण आहे, जर तुम्ही देवाचं वचन स्वीकारत आहात आणि जर देव तुझ्या बरोबर आहे
तर तुला आराम जास्त मिळेल, कष्ट कमी मिळेल, भाकर जास्त मिळेल, आशीर्वाद त्याच्यापेक्षा जास्त मिळेल. युद्धासाठी जर घोडा सज्ज असेल, पण विजय देणं देवाच्या हातामध्ये. म्हणून मी आज सर्वांना एक प्रश्न विचारतो, का तुम्ही घाबरताय? का तुम्ही रडताय? तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत? 2 लोक, 3 लोक, 4 लोक, 6 लोक, 10 लोक? तुम्ही एवढाही परिवार येशूच्या नावावर विश्वास ठेवून आणि जिवंत देवावर विश्वास ठेवून तुम्ही हा परिवार ख्रिस्तामध्ये आणत नाही, त्यांचा उद्धार करून घेत नाही. तुम्ही म्हणता पास्टर मी थकलो आहे की मी थकली आहे. काही लोक दिवसा जॉब करतात, संध्याकाळी पण जॉब करत आहेत. काय कारण आहे? काय कमी आहे? विश्वासाची कमी आहे. म्हणून कष्ट बाहेर पडले, कष्ट जास्त पडले आणि ओझ त्याच्यापेक्षा जास्त आले. बायबल नीट वाचा. स्तोत्र संहिता अध्याय 127 वचन 1 आणि 2 नीट समजेपर्यंत येशूच्या नावात वाचा वाचा वाचा. हे वचन जेव्हा तुम्ही वाचाल आणि जे मी तुम्हाला प्रकटीकरण देत आहे, प्रकटीकरण जेव्हा तुम्ही घ्याल, जीवन बदलेल तुझं. आज जीवन बदलेल. कळत आहे का मी काय बोलत आहे? तुझं जीवन बदलेल. हो, येशूच्या नावामध्ये तुझं जीवन बदलेल. विश्वासामध्ये राहणं आणि ते स्थिर राहणं गरजेचं आहे. अनेक लोक घर चालवण्यासाठी कष्ट भरपूर करत आहे. कष्ट करू नका हे माझं सांगणं नाही, देवाशी विश्वासू राहा हे माझं सांगणं आहे. कारण की देव म्हणजे परमेश्वर यहोवा आपल्या प्रियजनांना लागणाऱ्या वस्तू, लागणारे आशीर्वाद झोपेतही देतो. हे वचन मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मला पाहता, ज्या स्क्रीनवर तुम्ही मला पाहतात, मी तुम्हा सर्वांना सांगत आहे, देवाचा प्रियजन बन, देवाला प्रसन्न करणारा बन, देवावर विश्वास ठेवणारा बन, पवित्र आत्म्याने भाडणारा आणि पवित्र आत्म्याने भरणारा असा मनुष्य बन. पाप करणारा नको, पवित्र जगणारा तू बन, पवित्र जीवन जगणारा तू बन. कळत आहे का मी काय बोलत आहे? स्तोत्र संहिता अध्याय 126 वचन 6 मध्ये खूप सुंदर एक वचन लिहिलेलं आहे. जेव्हा केव्हा मी वचन वाचतो, माझ्यामधली शक्ती ही प्रबळ जिवंत होते आणि मला वाटतं मैं सब कुछ कर सकता हूं. खुदा मेरे साथ है, मैं सब कुछ कर सकता हूं. आणि स्तोत्र संहिता 126 वचन 6 मध्ये लिहिले गेले, कापणीच्या पेंढ्या घेऊन ये. तुम्ही आज प्रभूत आहात, विश्वासात आहात, वचनात आहात, पण तरी त्रास या जगाचा, कष्टाचा, प्रॉब्लेमचा, म्हणजे चांगलं वागूनही जर तुला त्रास होत आहे, पण तरी तू वचन सोडत नाही, तू चर्च सोडत नाही, बायबल वाचणं सोडत नाही, तू स्तुती आराधना सोडत नाही, तू प्रार्थना सोडत नाही, तुझा विश्वास डगमगत नाही, तू त्रासात आहेस पण तू डगमगत नाहीयेस, तर तू रडत रडत पेरत आहेस, तू रडत रडत देवाच्या मागे चालत आहेस. ह्या तुझ्या विश्वासामुळे कापणीच्या दिवसामध्ये तू फक्त असं मोकळं धान्य घेऊन येणार नाही, तू धान्याच्या पेंड्या घेऊन येशील, असं स्तोत्र संहिता 126 वचन 6 मध्ये लिहिलंय. हालेलुया. मी काय बोलत आहे कळत आहे का? जितके जास्त तुम्ही परमेश्वराशी विश्वासू राहाल, तेवढे जास्त तुम्ही प्रबळ सामर्थ्यवान व्हाल. मी आज तुम्हाला सांगतो, तू प्रकाशित होणारा व्यक्ती आहेस, तुला प्रकाशितच व्हायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुला नव्याने वचन स्वतःमध्ये स्वीकारून मी प्रभूचा आहे, प्रभू माझा आहे या नात्यामध्ये तुला अजून जवळ यायचं आहे. अजून तुम्हाला जवळ यायचं आहे. तुम्हाला प्रार्थनेचा कंटाळा येतोय, हे मी इथं बसून इथं उभा राहून तुम्हाला सांगू शकतो. ज्या दिवशी तुम्ही प्रार्थनेला बसाल त्याच्या अगोदर, प्रार्थना सुरू करण्या अगोदर जेव्हा तुम्ही स्तुती आणि आराधना कराल आत्मेने, जेव्हा तुम्ही ह्या मुखाने जेव्हा तुम्ही गीत गाल, या मुखाने जेव्हा तुम्ही गाणे गाल, गाणे गाल, गाणे गाल, गाणे गाल, गाणे गाल, गीत गात राहाल, गीत गात राहाल, मनन करत राहाल, जेव्हा तुम्ही 3 ते 4 गीत जेव्हा गाताल, मी तुम्हाला सांगतो तुमचं अशक्त शरीर आगीने पेटलेली प्रार्थना करायला तयार. स्तुती आराधना प्रार्थनेच्या आधी करा आणि प्रबळ शक्ती मिळवा. तुम्ही डायरेक्ट प्रार्थनेला बसते की प्रार्थनेला म्हणजे गुडघ्यावर बसते की प्रार्थना करू नका. स्तुती आराधना करा, प्रबळ शक्ती तुमच्यामध्ये देव, स्वर्गीय देव प्रदान करेल.
कळत आहे का मी काय बोलत आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच गोष्ट शिकवत आहे आणि मला आनंद होत आहे की पवित्र आत्मा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंतही पोहोचत आहे. कारण जिथं देवाचं वचन आहे, जिथं सत्य देवाचं वचन आहे, तिथं देवाचं कार्य होणार म्हणजे होणार, होतं म्हणजे होतं. आणि आज ते कार्य बघ तुझ्यामध्ये होत आहे, सिस्टर तुमच्यामध्ये होत आहे, ब्रदर तुमच्यामध्ये होत आहे, जे 4 लोक बसून समोर ऐकत आहे त्यांच्यामध्ये होत आहे, जे टीव्हीवर वेचन लावून ऐकत आहे त्यांच्या जीवनात होत आहे, जे मोबाईल हेडफोन कानामध्ये लावून ऐकत आहे त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा उतरत आहे. बघा तुम्ही आमेन बोलत आहात, बघा तुम्ही हालेलुया बोलत आहात, बघा तुम्ही हात वर करून आमेन हालेलुया करत आहात. बघा मी आत्म्यामध्ये पाहतोय की आजच्या वचनाद्वारे तुझ्यामध्ये सामर्थ्य येत आहे, तुझी शक्ती वाढत आहे, तू स्तुती आराधनेसाठी वाढत आहे, तुझा कमी पडलेला विश्वास आजच्या वचनाने भरून काढत आहे. तू देवाला शोधत आहेस, तू पवित्र आत्मेने भरत आहेस, तू स्तुतीने भरत आहेस, तू आराधनेने भरत आहेस, तू अग्नीने भरत आहेस, तुझ्यामध्ये देवदूतासारखी शक्ती येत आहे, तू उठून उभा राहत आहे, तू प्रबळ शक्ती प्राप्त करत आहे. असा मी विश्वास या वचनाद्वारे करत आहे. मी इथं उभा राहून सांगतो तिथं कार्य होत आहे, तिथे कार्य होत आहे. जिथे तू आहेस तिथं कार्य होत आहे, जिथं तुम्ही आहात तिथं कार्य होत आहे. पहा जिवंत देवाचं कार्य होत आहे. उठा आणि सामर्थ्यवान बना इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. स्तोत्रसंहिता 128 वचन 2 मध्ये बायबल सांगतं, तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तू सुखी होशील, तुझं कल्याण होईल. तू श्रमाचे फळ खाशील, कष्टाचे फळ खाशील. पण कष्टाचे फळ तेव्हाच खायला भेटतात जेव्हा आपल्याकडे बायबल आहे, जेव्हा आपल्याकडे वचन आहे. हे पुस्तक 100 रुपयाचं जरी असेल किंवा 500 रुपयाचं जरी असेल, पण याच्यामधलं वचन तुझ्या आतमध्ये जीवन आणत आहे, तुझ्या आतमध्ये सामर्थ्य आणत आहे, तुझ्या आतमध्ये अग्नी आणत आहे, तुझ्या आतमध्ये सामर्थ्य आणत आहे, तुझ्या आतमध्ये नवीन मनुष्य आणत आहे, तुझ्या आतमध्ये ख्रिस्त आणत आहे. वचन तुझ्या आतमध्ये येत आहे. मी कुठल्याही प्रॉब्लेमला घाबरत नाही. जे थोडस भय होतं तेही निघून गेले आता, का वचन माझ्यामध्ये आहे. हालेलुया. वचन माझ्यामध्ये आहे. वचन वचन आपल्या पावलासाठी दिवा आहे. वचन 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 देवाचं वचन. वचन तुम्ही आज वचन घेतलेलं आहे, वचन घेता. गॉड ब्लेस, गॉड ब्लेस, गॉड ब्लेस. देव तुम्हाला आशीर्वाद करतो, देव तुम्हाला आशीर्वाद करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तोत्रसंहिता 127 मध्ये वचन 5 मध्ये लिहिले, ज्या पुरुषांचा भाता आशांनी भरलेला आहे तो धन्य. वेशीवर शत्रूंशी त्यांची बोलाचाही होत असता ते फजित होणार नाही होणार आपण फजित. याचं एकमेव कारण आहे, जर तुझ्यामध्ये वचन आहे ना, तो तुझ्यामध्ये समजदारपणा असतो. आणि तुझ्यामध्ये जर समजदारपणा आहे, तुला इतरांच्या शब्दाद्वारे त्रास छळ होणार नाही. शत्रूही तुला प्रिय होईल, कारण तुझ्यात ख्रिस्त आहे. अनेक जण म्हणतात, पास्टर माझं चांगलं कधी होणार, पास्टर मी कधी श्रीमंत होणार, पास्टर मला कधी घर भेटणार, पास्टर सगळ्यांचं चांगलं होत आहे, माझं कधी होणार, पास्टर सगळ्यांचं लग्न होत आहे, माझं कधी होणार, पास्टर सगळ्यांनी गाड्या घेतल्या, मी कधी गाडी घेणार, पास्टर सगळ्यांनी चांगले चांगले मोबाईल घेतले, मी कधी घेणार, पास्टर मला घर सोडायचे, पास्टर मला हे सोडायचे. मी आज तुम्हाला सांगतो, या सगळ्या गोष्टी बोलायचं बंद करा. आजचं वचन तू घेण्यासाठी हृदय तयार कर. जे हृदय तू तयार केले, हे सोडायला, हे सोडायला, हे सोडायला, हे सोडायला, आज तेच हृदय हे मिळवायला तू तयार. तुझ्या जीवनात वचन आलं, ते कार्य होणार. आमेन, हालेलुया. कळत आहे मी काय बोलत आहे? या देवाची आराधना करूया. आपले डोळे आपण घट्ट बंद करूया. आपण आराधना करू. एक सुंदर असं गीत आपण गाणार आहोत आणि या गीतानंतर आपण प्रार्थना करणार.
हे परमेश्वरा, मी प्रार्थना करतो लॉर्ड आज या वेळेला की जेवढे लोक मला पाहत आहेत, जेवढे लोक मला ऐकत आहेत लॉर्ड, या सर्वांना प्रभू येशू तुझ्या पवित्र रक्ताने धुवून शुद्ध कर लॉर्ड. लोकांना नवं जीवन दे प्रभू. लोकांना शांती नाही, लोकांना शांती दे. लोकांना आनंद नाही, लोकांना आनंद दे. लोकांना आरोग्य नाही, लोकांना आरोग्य दे प्रभू. ज्या मागण्या लोकांच्या आहेत त्या मागण्या लोकांच्या तो पूर्ण कर प्रभू. आजारी लोक प्रभू तुला बसलेले 39 फटक्यांद्वारे बरे होते दे बाप्पा. रोगी लोक बरे होते दे बाप्पा. वेदनेमध्ये जगणारी लोक यांना सुटका मिळू दे लॉर्ड. शापात कर्जात असणाऱ्या लोकांना सुटका मिळू दे लॉर्ड. आणि लोकांची भलाई होऊ दे बाप्पा. ज्या घरात, ज्या जीवनामध्ये अंधार आहे त्या घरात आणि जीवनात आजच्या वचन जे लोकांनी ऐकलेलं आहे त्यानुसार त्यांना प्रभू परमेश्वरा प्रकाश मिळू दे लॉर्ड. अंधारातली लोक प्रकाशामध्ये येऊ दे अशी मी प्रार्थना करतो लॉर्ड. आजारी लोक तू बरी कर. माणसं बरी करू शकत नाही, देव लोकांना बरं करतो. तसं कार्य तू कर दे बाप्पा. लोकांच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर. तुटलेला परिवार जोड आणि प्रभू सर्वांमध्ये शांती असू दे लॉर्ड. प्रत्येकाला आशीर्वादित कर दे बाप्पा. प्रत्येकाला आशीर्वादित कर. पहा लोकांनो, तुम्हाला एक नवं हृदय देव उत्पन्न करत आहे. तुम्हामध्ये एक नवीन हृदय देव तुमच्यामध्ये उत्पन्न करत आहे. एक नवीन सामर्थ्य तुम्हाला भेटत आहे येशूच्या पवित्र गोड नावामध्ये. हालेलुया. परमेश्वरा दया कर. परमेश्वरा करुणा कर. परमेश्वरा सामर्थ्याने भर. परमेश्वरा तुझे लोक जे विनंती करत आहेत त्या मागण्या पूर्ण कर आणि होऊ दे तुझा महान चमत्कार लोकांच्या जीवनामध्ये येशूच्या पवित्र सामर्थ्यशाली नावात. हो दे बाप्पा कार्य होऊ दे. हो दे बाप्पा कार्य होऊ दे. हो दे बाप्पा कार्य होऊ दे येशूच्या नावामध्ये बाप्पा. प्रभू मी प्रार्थना करतो दे बाप्पा. ज्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होऊ दे लॉर्ड. अद्भुत चमत्कार होऊ दे लॉर्ड. घरामध्ये शांती असू दे लॉर्ड. ज्या कामामध्ये लोक हात घालतील त्या कामामध्ये लोकांना फळं लागू दे लॉर्ड. असं कार्य तू माझ्या जिवंत देवा कर. धन्यवाद प्रभू. तू दयाळू आहेस. परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वर दयाळू आहे. ख्रिस्त तुम्हा बरोबर आहे. परमेश्वर दयाळू आहे. येशू तुमच्या बरोबर आहे. काळजी करू नका, घाबरू नका. आपलं सर्व ओझं, आपली सर्व चिंता येशूच्या पायाजवळ टाका आणि पाहतो तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. धन्यवाद, धन्यवाद प्रभू. तू लोकांमध्ये कार्य केलंस म्हणून धन्यवाद. आज तू सामर्थ्य तुझं उतरलं म्हणून धन्यवाद. सर्वांना शांती असो. घरातल्या लहान लेकरांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत तुझी शांती प्रत्येकामध्ये कार्य कर. येशूच्या नाव पिता मागतो म्हणून तुम्ही ऐका दे बाबा. आमीन, आमीन.